पावसाळ्यामध्ये मार्केटला सहज मिळणारी भाजी म्हणजे मका. हॉटेलमधलं मटर पनीर कसं असतं तशी सेम टू सेम भाजी मी या मक्यापासून आज बनवतो. ही भाजी ना माझ्या तर अत्यंत आवडीची आहे. तुम्ही बनवाल तर तुमच्या पण आवडीची नक्की होईल. तर कढईमध्ये ना मी तेल आणि जिरं टाकलंय. त्याच्यानंतर आलं लसूण टाकून मिक्स केलं. कांदा आणि हिरवी मिरची थोडीशी शिजवली आणि टोमॅटो ऍड केला. थोडंसं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी शिजवून द्यायचं. शिजल्यानंतर थोडंसं गार करून मिक्सरला लावायचं. ग्रेव्हीसाठी तेल आणि बटर गरम करून त्यात जिरं, घरचा लाल मसाला, हळद, गरम मसाला हे सगळं टाकायचं, मिक्स करायचं. मिक्सरला फिरवलेली पेस्ट ऍड करायची आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची जेणेकरून आपला तिखटपणा बॅलन्स होईल. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलंय आणि आपली ग्रेव्ही केली सैल. बारीक गॅसवर ग्रेव्ही 5 मिनिटं शिजवली आणि उकडलेले मक्याचे दाणे ऍड केले. थोडेसे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अर्धा पॅकेट मॅगी मसाला म्हणजेच मसाला मॅजिक ऍड करून फ्रेश क्रीम ऍड केली. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवायचं आहे. कसुरी मेथी आणि कोथिंबीर वरून गार्निश करायची आणि आपली भाजी रेडी आहे. फ्रेश क्रीम होती फ्रीजमध्ये त्याच्यामुळे झालेली घट्ट. वरून कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी आता बटर नान किंवा भाकरीसोबत खायला रेडी आहे. या भाजीमध्ये थोडंसं एक्स्ट्रा ऍड करण्यासाठी तुम्ही शिमला मिरची किंवा पनीरचे तुकडे तेलावर फ्राय करायचे आणि ऍड करायचे. थोडंसं अजून बेटर होतं. मस्तपैकी लिंबू पिळायचा, कांदा घ्यायचा आणि पहिल्याच घासामध्ये हेवन. ही भाजी ना खूप सुंदर लागते. ऑलरेडी आपला मका असतो स्वीट आणि फ्रेश क्रीम मुळे थोडासा क्रीमीनेस वाढतो. सो नक्की बनवून बघा. मी सगळे इन्ग्रेडियंट्स कमेंटमध्ये दिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.